तर रोहित पवार मरीन लाईन्स पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत। डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार पोलीस स्थानकात पोहोचलेले आहेत। 5 जणांविरोधात तक्रार देणार असं रोहित पवार यांनी म्हटलेलं होतं। मरीन लाईन्स पोलीस स्थानकात सध्या ते पोहोचलेले आहेत। तर VSR कंपनीच्या अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट्स आहेत पोलीस स्थानकातनं? श्रुती, आपण पाहतोय की राष्ट्राचे आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी सध्या मरीन ठाण्यामध्ये आहेत आणि डीजीसीए त्याचबरोबर VSR कंपनीच्या विरोधामध्ये ते गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। तशा पद्धतीने लेखी तक्रार अर्ज आहे तो सुद्धा पोलीस ठाण्यामध्ये सध्या देत आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जबाब नोंदवून गुन्हा दाखल करावा। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाहिलं की VSR कंपनीवरती त्यांनी अनेकदा शंका उपस्थित केलेल्या आहेत, अनेक असे प्रश्न मांडलेले आहेत ज्याची उत्तर अद्याप मिळालेली नाहीत आणि डीजीसीएनं काल VSR कंपनीवरती जी 4 विमानं लेअर जेटची आहेत ती ग्राउंडेड करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतला। त्यावरून अधिकच हा संशय जो आहे तो बळावल्याचा आरोप त्यांनी केला आणि म्हणून डीजीसीए त्याचबरोबर VSR कंपनीवरती गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी रोहित पवारांची आहे। मात्र पोलीस या सगळ्या तक्रारीच्या अनुषंगानं काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण VSR कंपनीच्या सगळ्या या कारभाराबद्दल जे प्रश्न रोहित पवारांनी मांडलेले होते किंवा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते, त्यानंतर डीजीसीएनं जे काही स्पेशल ऑडिट केलं होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा अनेक नियमांचं उल्लंघन VSR कंपनीनं केलं असल्याचं समोर आलेलं होतं आणि याच VSR कंपनीच्या विमान अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न पाहता VSR कंपनीविरोधात गुन्हा दाखल व्हावा, त्याचबरोबर VSR कंपनीचे मालक त्याचबरोबर संबंधित अधिकारी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी रोहित पवारांनी केलेली आहे आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये ही सध्या तक्रार दिली जाते। त्या तक्रारीच्या अनुषंगानं या संबंधितांवरती गुन्हा दाखल होतो का किंवा पोलीस तशा पद्धतीचा गुन्हा दाखल करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इथे जर गुन्हा दाखल झाला नाही तर संसदेमध्ये सुद्धा लोकसभेच्या सर्व खासदारांनी हा मिळून विषय मांडावा, त्याचबरोबर आवाज उठवावा अशा पद्धतीची भूमिका सुद्धा रोहित पवारांनी मांडलेली आहे। त्यामुळे रोहित पवार आणि अमोल मिटकरी सध्या मरीन ड्राईव्ह तिथे तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे पोलिसांनी नक्कीच काय घडतंय लक्ष असेलच अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद।